सिंधुदुर्गातील प्रसिद्ध आंगणेवाडीची यात्रा अवघ्या 2 दिवसांवर येऊन ठेपली आहे। 22 फेब्रुवारी रोजी ही यात्रा होणार असून महाराष्ट्रातून लाखो भाविक या यात्रेसाठी येत असतात। त्यानिमित्तानं मत्स्य व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी आंगणेवाडी येथे येऊन यात्रोत्सवाचा आढावा घेतला। दरवर्षी आमच्या इकडे भराडी देवीची एक मोठी जत्रा भरते आणि यावर्षी 22 तारखेला ती जत्रेचं नियोजन केलेलं आहे। तारीख ठरलेली आहे। त्याच्या नियोजनासाठी काल स्थानिक आमदार सन्मान्य निलेश साहेब येऊन गेले। आज जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी स्वतः इथे ही दुसरी बैठक मी घेतलेली आहे। आमचे कलेक्टर 3-4 वेळा येऊन गेलेले आहेत आणि इथे जवळपास 1.5 ते 2.25 लाख भाविक इथे दरवर्षी येतात आणि म्हणून त्यांचं योग्य नियोजन असलं पाहिजे। त्यांना कमीतला कमी त्रास आणि इकडले जे स्थानिक आमच्या देवस्थानाची जी समिती आहे त्यांना सरकारच्या वतीने जे काही सहकार्य त्यांना लागेल, मदत जे लागेल, त्या सगळ्या गोष्टी योग्य पद्धतीने त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आजची ही बैठक होती। परवा होणाऱ्या ज्या जत्रेमध्ये कुठलेही अनुचित प्रकार घडता कामा नये। कोणीही इथे म्हणजे चुकीचे धंदे असो किंवा लोकांना होणारे त्रास असो, ट्रॅफिकचा विषय असो, पाण्याचा विषय असो, नेटवर्कचा विषय असो, या सगळ्या बाबतीमध्ये आमची सगळ्यांची चर्चा झालेली आहे। मी येणाऱ्या भाविकांना विश्वास देतो की महाराष्ट्राचं सरकार म्हणून आणि जिल्ह्याचा पालकमंत्री आणि प्रशासन म्हणून आम्ही पूर्ण तयारी केलेली आहे। आम्ही सज्ज आहोत। कुठेही त्रास होणार नाही याची काळजी जिल्हा प्रशासन म्हणून आम्ही घेतो। भराडी देवीच्या दर्शन घेण्यासाठी सगळेच मोठ्यातले मोठे नेते मंडळी आपल्या आपल्या तारखेनुसार म्हणजे 22 तारखेला येते आणि आता प्रत्येकाचं जेव्हा नियोजनाची जेव्हा कार्यक्रम येईल तेव्हा आपल्याला कळेल। आमच्याबरोबर आपल्यालाही कळतं। एकंदरीत सगळ्या डिपार्टमेंटचे प्रमुख आज आम्ही परत एकदा बसलेलो आहे आणि जास्तीत जास्त सोयीस्कर असं एक चांगल्या पद्धतीने यात्रा, लोकांना कमीतला कमी त्रास आणि भाविकांना इथे चांगल्या पद्धतीने सुविधा पुरवण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही तयारी केलेली आहे आणि त्या पद्धतीने आम्ही सज्ज आहोत।